कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत फिरत आहे. जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिसत्यात तारया नभामली दिवसाच दिसत्यात तारया नभामली हो जगन ज्ञान झालं नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. हे बदल कसे टिकू शकले मला झोपे जीव पुन्हा कोमलू नाही कानी ते हात जेव्हा आई 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 दमलेला जीव पुन्हा कोमलू नाही कानी ते हात जेव्हा आई 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 कुठून रस्ता असेल ना एवढा मोठा गड जो पश्चिमेचा कडा आहे तिथं तटबंदी न बुरुज असा भाग तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली नाचतो. माझं बाळ आई भावाने आई पाठीशी उभी आई बाबानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तिने आई बनवली. पोटासाठी धरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिढूची चाहूल पोटासाठी धरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिढूची चाहूल झोपेमध्ये सुद्धा झोपेमध्ये
आई 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 राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्याने तिचं म्हणणं कुणीच ऐकले. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हबाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.